छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण। फडणवीसांच्या भाषणावेळी गोंधळ। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते बीड जिल्हा रुग्णालयातील कार्डियक आणि कॅथलॅब युनिटचं लोकार्पणानंतर अजित पवारांकडून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती। पंतप्रधान मोदींचा आज 75वा वाढदिवस। सामना वगळता इतर सर्व पेपरमध्ये शिंदेंकडून मोदींना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा लेख, तर अजित पवारांकडून ट्विट करत मोदींना शुभेच्छा। बीडच्या निवडणुकीत प्रसाद लाड आणि दरेकरांनी ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला। मुंबई पालिकेत महायुतीचाच महापौर हे लिहून ठेवा, भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यातून फडणवीसांचा दावा। ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातात असल्याशिवाय कॉन्फिडन्स येणार नाही, फडणवीसांच्या बीएमसी निवडणुकांबाबतच्या वक्तव्यानंतर रोहित पवार यांचं ट्विट। देवाभाऊंचा कॉन्फिडन्स हा ईव्हीएममुळे नाही तर जनतेच्या विश्वासामुळे। रोहित पवारांच्या टीकेनंतर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। मंत्री मंगलप्रभात लोढांनी काल राज ठाकरेंची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। लोढांनी प्रत्येक प्रभागात कबूतरखाना होणार असल्याची घोषणा केली होती, तर मनसेने कबूतरखान्यांना विरोध केला होता। सोने चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ। सोनं 1,14,000 तोळा, तर चांदी 1,33,500 रुपयांवर। छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याची आत्महत्या। शेती नुकसानाबाबत तक्रार, मात्र अधिकाऱ्यांनी उलट उत्तर दिल्याने पंचनामा सुरू असताना शेतकऱ्याची विहिरीत उडी।